प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पश्चिम महाराष्ट्रातील लोककला, शाहिरी परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने लोकसंस्कृती अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी गेली तब्बल 47 वर्षे सातत्याने पश्चिम महाराष्ट्र शाहिरी व लोककला महोत्सव आयोजित करत आहेत। यंदाचा 48वा महोत्सव मंगळवार दिनांक 19 मे रोजी सायंकाळी 7 वाजता पोर्ले तर्फे ठाणे येथे उत्साहात संपन्न होणार आहे। या महोत्सवाचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार असून परनाल इतिहास संशोधन मंडळ, शाहिरी व लोककला अकादमी, पोर्ले आणि सुरभी एवं सांस्कृतिक संघटन आपटी यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। महाराष्ट्रातील भेदिक व राष्ट्रीय शाहीर मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होणार असून सुमारे 300 शाहीर व लोककलावंत विविध सादरीकरणातून रसिकांची मने जिंकणार आहेत। शाहिरी कला, लोकपरंपरा, पारंपरिक वाद्यसंगीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे। नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या लोककला जतन करण्यासाठी कार्यरत कलाकारांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। यावेळी विविध क्षेत्रातील शाहीर, साहित्यिक आणि संशोधकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे। यामध्ये शाहीर अवधूत विभूते यांना शाहीर महर्षी, शाहीर अरुण शिंदे यांना ढोलकी सम्राट, शाहीर बंडा भोसले यांना कलगी महर्षी, तर शाहीर एकनाथ पाटील यांना तुराभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। तसेच बालशाहीर चिन्मय आंबी यांना शाहीर प्रेरणा पुरस्कार, शाहीर वसंत शिंदे यांना ब्रह्मनिष्ठ कवी हैबती पुरस्कार, शाहीर सखाराम चौगुले यांना शाहीर गौरव आणि शाहीर किसन पाटील यांना तुरा महर्षी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। याशिवाय सुरभी साहित्य गौरव 2026 अंतर्गत महेश कदम यांना सांगली जिल्ह्यातील गडकोटवाडे, पृथ्वीराज धवड यांना मराठ्यांचे देवघर, अनिकेत पाटील यांना श्री शिवछत्रपतींचा पद्मदुर्ग, तसेच प्रीतम पाटील यांना मृत क्षेत्र ते मुरुड या ग्रंथासाठी सन्मानित करण्यात येणार आहे। डॉक्टर सयाजी गायकवाड यांना लोककला व संशोधनात्मक साहित्य निर्मितीसाठी, डॉक्टर बाबासो उल्पे यांना क्रीडा तपस्वी, तर डॉक्टर प्रशांत नागावकर यांना ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस या ग्रंथासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिवप्रसाद शेवाळे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे। महोत्सवाच्या नियोजनासाठी शाहीर सरदार शिंगाडे, दत्तात्रय भोयेकर, सागर शेवाळे, अमित देसाई, आशिष पाटील, संतोष चव्हाण, तुषार चोपडे, दीपक शेवाळे, ऋतुराज काशीत आणि विठ्ठल पाटील आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।